नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। जसं की थंबनेल बघून तुम्ही समजलं असेल आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे। व्हॉट्सअपमध्ये एक जबरदस्त असं अपडेट आले, रिडेम्पमेंटचं एक अपडेट आहे आणि ते अपडेट तुम्हाला सांगणार कशा पद्धतीतून काम करतं। सगळ्यात पहिले तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पाहू नका। एकदम सिंपल आहे आणि तुम्हाला सांगतो जास्त मोठा पण व्हिडिओ नाही। आणि हे जी की सेटिंग आहे, जर हे सेटिंग तुम्हाला अपडेट जी की आहे हे भेटलं नसेल त्या अपडेटमध्ये हे सेटिंग आहे आणि हे कसं ऑन करायचं आणि कशा पद्धतीने हे सेटिंग काम करतं सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। फक्त आजचा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सर्वांनी नक्की सांगा। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय प्ले स्टोरवरून व्हॉट्सअप आहे तुमचं अपडेट करून घ्या, कारण की बरेचशे जण हे अपडेट भेटलेलं नाही। आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घ्या, त्यानंतर ते थ्री लाईनवर क्लिक करा, सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एक जो की ऑप्शन आहे तो तुम्हाला कुठे भेटतो ते तुम्हाला सांगू। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नोटिफिकेशनमध्येच ते की सेटिंगचा जो की ऑप्शन आहे तो आला आहे। इथे बघू शकता 2 नंबरचा जो की ऑप्शन आहे हा तुमचा ऑफ असेल किंवा बरेचशा जणांचा ऑन सुद्धा असेल। हा जर ऑप्शन तुमचा ऑफ असेल तर ह्याला ऑन करून घ्या। ऑन केल्याने काय होणार आहे, जसं की समजा काही वेळ काय होतं की तुमच्या व्हॉट्सअपवर जास्त मेसेज येतात, ग्रुप्समध्ये मेसेज येतात आणि तुम्ही बरेचशाच वेळा जे की व्हॉट्सअपवर मेसेज असतात ते चेकिंग करत नाही, तर इथं काय करणार व्हॉट्सअप तुम्हाला नोटिफिकेशन देणार आहे। तुम्ही या व्यक्तीचा मेसेज वाचला ना तुम्ही वाचू शकता। त्यानंतर एखाद्याने स्टेटस ठेवल्यानंतर तुम्हाला लगेच ती स्टेटसची जी काय नोटिफिकेशन देणार आहे की या व्यक्तीचा तुम्ही स्टेटस आता ठेवला, हा स्टेटस पाहिला नाही। अशा पद्धतीचं हे ऑप्शन आहे। रिमाइंडरचं हे ऑप्शन म्हणजे जी काय तुम्हाला ते सारखं नोटिफिकेशन देणार, जी की आता बाबा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा मेसेज आला आणि एखाद्या वेळेस तुमचा महत्त्वाचा मेसेज असतो तुम्ही वाचत नाही आणि त्यावेळेस तुम्हाला हे सांगेल की या व्यक्तीचा मेसेज आलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। अशा पद्धतीचं ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअपमध्ये इच्छिला त्यावेळेस तुम्हाला तिथं नोटिफिकेशन येणार आहे। हे छोटंसंच अपडेट आहे आणि तुम्हाला समजलं असेल हे कशा पद्धतीतून काम करतं। जसं की समजा तुम्ही एखाद्याचा स्टेटस पाहत असाल आणि एखादा मेसेज जर आला असेल राहिला असेल तर तुम्हाला हे नोटिफिकेशन जी काय असते त्यानुसार सांगणार आहे की तुम्ही या व्यक्तीचा मेसेज जी काय तुम्ही वाचला नाही, अशा पद्धतीतून सांगणार आहे जेणे की तुमचे जे की मेसेज आहेत ते मिस होणार नाहीत, तुम्ही सगळे मेसेज वाचू शकणार आहोत। हाय होते तुम्हाला अपडेट आहे हे समजलं असेल कशा पद्धतीने वर्क करत आहे। एकदम छोटंसं अपडेट आहे, हे फक्त ऑफ असेल, फक्त याला ऑन करून घ्या। आणि सर्वात इम्पॉर्टंट पण हे अपडेट आहे, कारण की बरेचशे वेळा काही महत्त्वाचे जे की चॅट्स असतात ते आपले जी काही विसरून जातात आणि ते आपण पाहत नाही आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो हे ऑप्शन फक्त तुम्ही एकदा ऑन करा, तुम्हाला डायरेक्ट रिमाइंडर म्हणून अशा पद्धतीने करून ते मेसेज येतील, म्हणजे की सगळ्यात पहिले तुम्हाला माहीत झालं की एखाद्या ग्रुपवर कुठला मेसेज आला काय आला तर तुम्हाला ते सांगायला असा मेसेज आला आहे आणि तुम्ही तिथून रीड करू शकता। हाय हो तुम्हाला हे सेटिंग समजलं असेल कशा पद्धतीतून काम करत आहे। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।